हाय फ्रेंड्स, मी सुजाता. माझी चूलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. श्रावण तर सुरू झालाच आहे आणि श्रावणात सगळ्यात महत्वाचं आवडीचं खाणं माझं म्हणजे किंवा तुमचं सर्वांचंही असेल अळूची वडी. पण मी आज तुम्हाला अळूचं फतफद दाखवते कारण की श्रावणात येते ती भाजी, पावसात येते ती भाजी आणि खूप चविष्ट लागते. ही पारंपरिक पद्धतीने मी अळूचं फतफद तुम्हाला दाखवते. सगळ्यात प्रथम मी तुम्हाला दाखवते अळूची पानं कशी कापायची आणि त्याचे हे देठ असतात ते कापून कसे सोलायचे. हे देठ असे थोडेसं कट द्यायचा आणि हे बघा त्याचं साल आपोआप निघतं. हे बघा मी अळू स्वच्छ धुवून कापून घेतलंय बारीक आणि त्याची देठ अशी मी छान बारीक कापून घेतलीत. मी रात्रभर ही चण्याची डाळ भिजत घातली आहे. तसेच हे शेंगदाणे मी रात्रभर भिजत घातलेत. आता आपल्याला ना हे सगळं शिजवून घ्यायचंय. पण अळू बरोबर चण्याची डाळ आणि शेंगदाणे आपण शिजवणार नाही, तर आपण हे वेगवेगळं शिजवून घेणार आहोत. तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते. हे शेंगदाणे आहेत, ही हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ. आता मी हे दोन्ही कुकरला 3 शिट्या मी लावून घेते. 3 शिट्या झाल्या आहेत आणि मी आता कुकर उघडते. हे आपलं अळू शिजलेलं आहे. चण्याची डाळ आणि शेंगदाणेही माझे शिजवून झालेले आहेत आणि माझ्याकडे थोडेसे मक्के होते. खरं तर अख्खा मक्याचे 2-3 तुकडे असे टाकता आले असे तर जास्त छान वाटलं असं, पण माझ्याकडे कॉर्न सोललेला होता त्यामुळे मी ते पण थोडेसे उकडून घेतले आणि मी तेही घालणार आहे. आता मी हे अळू जे शिजलेलं आहे ते थोडंसं घोटून घेते. तेल तापलंय, मी थोडंसं जिरं घालते. मी या लसणाच्या पाकळ्या घातल्या छान. हिरवी मिरची बारीक कापून घेतली. कांदा टाकलाय. त्यामध्ये आपण मसाले टाकूया. थोडी हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला. छान परतवून घेतलंय. आता त्याच्यामध्ये मी हे शिजवलेलं अळू घालते. त्याचबरोबर मी हे चण्याची डाळ आणि शेंगदाणे जे उकडून घेतले तेही मी त्याच्यात टाकते. तसंच मी हा मका उकडून घेतलाय तोही मी थोडासा टाकते. कोकणामध्ये ओले काजू टाकले जातात, पण आता माझ्याकडे ते ओले काजू नाहीये. आता त्यामध्ये मी हे ओलं खोबरं थोडंसं वाटून घेतलंय ते मी टाकते. त्याचबरोबर मी इथे 2 चमचे बेसन घेतले तेही मी टाकते. आणि मी हे चांगलं जरा मिसळून घेते. बेसनामुळे त्याला थोडासा घट्टपणा येतो. हा चिंचेचा कोळ मी टाकते. त्याचप्रमाणे मी हा गुळही इथे टाकते. अळूचं फतफद हे आंबट, गोड, तिखट असं खूप छान लागतं. चवीप्रमाणे मीठ. मी हे छान परतून घेते. ओले काजू असते तर खूपच मजा आली असती. मी थोडीशी कोथिंबीर, कारण मला खूप आवडते. हे आपलं अळूचं फतफद तयार आहे.